तत्वज्ञानाचे प्रवर्तक भगवान शंकर, संगीताचे आद्य प्रवर्तक भगवान शंकर आणि वारकरी संप्रदायाचा पहिला वारकरी भगवान शंकरच ना. रंभाधिकनाच ती उभ्या जोडे हात, पंढरीचा पहिला वारकरी कळाला कोण आहे? कळलं का उदाहरणाने सांगू? प्रत्यक्ष घडलेलं उदाहरण सांगू. भगवान शंकर पंढरीच्या वारीला जायचं. एक दिवस पार्वती मातेने विचारलं, तेव्हा वळकुटी गुंडाळले का निघता तुम्ही, कुठं जाता नेमकी? बायकोने विचारावं बरं का. कधी कधी काय होतं, ही वारी सांगून जातं कुठं भलतीकच जात. भगवान शंकराला पार्वती मातेने विचारलं, तेव्हा कोणत्या वारीला जातात? म्हटले आषाढी वारीला. म्हटले काय आषाढी वारी राहते हो? म्हटले पार्वती, तू राजाची राजकुमारी आहे, तुला कळणार. ही वाळवंटातली गर्दी, वाखरीची गर्दी वेगळी, वाळवंटातली गर्दी वेगळी, महाद्वारा समोरची वेगळी, आणि तुला ती सहन होणार नाही. तू त्या भानगडीत पडू सुद्धा. आता नको म्हटलं, एखाद्याला जर म्हटलं ना ह्या गलीने जाऊ नको बरं का, ते काय करतं माहितीये, मुद्दाम जातं त्या गलीला. एखाद्याला जर म्हटलं ना त्या तिथं पाहू नको बरं का, ते मुद्दाम तिकडं पाहत. भगवान शंकर म्हटले पार्वती, सगळं कर पण वारीला येऊ, कारण ती गर्दी तुला सहन होणार नको. म्हटलं देवा, मला एकदा वारी पाहिजेच, मला एकदा वारीला यायचंच, मला एकदा वारीला यायचंच. भगवान शंकर म्हटले कुठून बुद्धी आली? नीला सांगितलं मी वारीला चाललो. नाविलाच झाला. श्रीहट्ट, राजहट्ट, बालहट्ट शास्त्रांनी सांगितलेले. घरामध्ये जर भांडणं झाली नवरा बायकोची, कोणाला माघार घ्यावी लागते? तुमच्याकडे भांडणं होती नाही का? होतात ना. कोण माघार घेत? कबूल झाले. विठ्ठल विठ्ठल. शेवट भगवान शंकराला सांगावं लागलं, पार्वती तुला यायचंच ना, चल. भरले कपडे पार्वती मातेनं. भगवान शंकर निघाले पार्वती मातेला घेऊन, पण त्यांचा मुलगा आडवा आला. बाबा मला यायचं वारीला. आता भगवान शंकराचा मुलगा कोण? गणेश, गणपती बाप्पा. भगवान शंकर म्हटले आता दोघं होतो तोपर्यंत आधार कार्ड चाललं असत. आता आधार कार्ड चालणार, आता याचं तिकीट घ्यावं लागेल, काढावं लागेल. मग याच्यापेक्षा आपण काय करू, आपली गाडीच काढू. भगवान शंकराची गाडी कोणती? नंदी बाबा. नंदी बाबाला घेतलं. तिघांनी चौघांनी वेश पालटला. नंदीला बैल बनवलं. भगवान शंकर गोसावी झाले, पार्वती माता बाई झाली, तो गणपती बाप्पा मुलगा झाला. चौघाची तिघ त्या नंदीवर बसले आणि दिंडी निघाली पंढरपूरला. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा पोचली दिंडी वाळवंटामध्ये, आणि वाळवंटामध्ये दिंडी पोचल्या पार्वती मातेचं लक्ष गेलं समोर. ही गर्दी. म्हटलं देवा, घरी तर वेगळेच सांगत होते, पण एवढी गर्दी, एवढ्या गर्दीत मला नाही जमणार. भगवान शंकर म्हटले तुला घरीच सांगत होतो, ऐकलं नाही, आता थांबितच. पार्वती मातेला तिथंच थांबवलं. आजही त्या ठिकाणी पद्मावतीचं मंदिर आहे. पार्वती माता तिथंच थांबली. आता किती जण राहिले? किती जण राहिले? किती जण राहिले? म्हणजे याचा अर्थ तुम्ही जागेत. विठ्ठल विठ्ठल. भगवान शंकर, गणपती बाप्पा आणि नंदी बाबा. किती जण राहिले? 3 जण राहिले. चंद्रभागेचा स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं, त्या महाद्वार घाटाने वरती निघाली. यांनी द्वेष पालटलेला. मग त्या नंदीचा धक्का त्या घाट चढता चढता एका वारकऱ्याला लागला. नंदीचा म्हणजे बैलाचा. आता बैलाचा धक्का वारकऱ्याला लागल्यावर वारकऱ्याला वारकऱ्याचा धक्का सहन होत नाही, तर बैलाचा. वारकऱ्याचा जर धक्का सहन होत नसेल तर एवढ्या गर्दीतल्या बैलाचा कसं सहन होईल? एक जर वारकरी म्हटला, अरे गोसावडे एवढा मोठा बैल घातला, एवढ्या गर्दीमध्ये मरल एखादा वारकरी. ते घाट चढून गेल्यानंतर आडवा रस्ता लागतो, माहितीये ना?
भगवान शंकर म्हटले नंदी अरे पुढं तर लय गर्दी, एक काम कर आता तू, इथं मारुतीचं मंदिर आहे उजव्या हाताला. घाट चढून गेलं, आडवा रस्ता लागतो, उजव्या हाताला मारुतीचं मंदिर आहे. नंदी आम्ही पटकन दर्शन करून येतो, तोपर्यंत तू इथं थांब. त्या नंदीला जसं त्या मारुती समोर बसवलं. अजून सुद्धा संपूर्ण भारतामध्ये मारुती पुढे नंदी फक्त पंढरपुरात सापडेल. विठ्ठल विठ्ठल. आता किती जण राहिले? 2 जण. गणपतीला घेऊन भगवान शंकरनी गेले महाद्वाराकडे. महाद्वाराकडे जात असताना जसे रडतय ना, सारखं रडतय रडतय रडतय, रडते माझे बाळ ताने. ते रडायला लागलं, नुसतंच रडतय नुसतंच. मला भूक लागली, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. भगवान शंकर म्हटले कुठून बुद्धी आली? फॅमिली पॅक घेतला यात्रेचा. आता कसं तरी गणपतीला ओढत ओढत नामदेव पायरीपर्यंत आलं. आणि नामदेव पायरीपर्यंत आल्यानंतर भगवान शंकर म्हटले आता हे ते दर्शन घेणार नाही, मला सुद्धा घेऊ देणार. भगवान शंकर म्हटले गणपती एक काम कर, मी पटकन दर्शन करून येतो. डाव्या हाताला महाद्वारामध्ये एक खातं रिकाम होतं भिंतीला. जसं गणपतीला उचललं, कुठं ठेवलं? खात्यामध्ये. काळजी करू नको, येणारे भाविक केळं आणले तर केळी देतील, येणारे भाविक काजू आणले तर काजू देतील, येणारे भाविक पेढे आणले तर पेढे देतील, येणारे भाविक सफरचंद आणले तर सफरचंद देतील, येणारे भाविक किती चिक्कू असले तरी चिक्कू. गणपतीला तिथं बसवलं. भगवान शंकर एकटेच निघाले महाद्वाराकडे. महाद्वारामध्ये भगवान शंकर पोचले. भगवान शंकराची आणि पांडुरंगाची एक नजर झाली. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला पांडुरंगाला. एकमेकांनी आलिंगन दिलं. त्या आनंदाच्या भरामध्ये भगवान शंकराला पांडुरंगाने उचललं, आपल्या डोक्यावर धारण केलं. माझ्या पदरचं नाही बरं, अभंग सांगणार आहेत मी. आजही आपण पांडुरंगाचा जर अभिषेक केला, पांडुरंगाच्या डोक्यावर मुकुट नसून वरती शेवट भगवान महादेवाची लिंग आहेत. विठ्ठल विठ्ठल. ऐका आता याच प्रमाण ऐका. रूप पाहता डोळसू, सुंदर पाहता गोपदेशू, महिमा वर्णिता महेशू, मस्तकी वंदिला, तो हा विठोबाने रान, तो हा विठोबाने रान. रूप पाहता डोळसू, सुंदर पाहता गोपवेशू, महिमा वर्णिता महेशू, तेने मस्तकी वंदिला. भगवान शंकराला आपल्या डोक्यावर धारण केलं. म्हणजेच भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे वेगळे नाही. हरी हरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोड साखरेच्या ठाई. तत्वज्ञानाचे प्रवर्तक भगवान शंकर, संगीताचे प्रवर्तक भगवान शंकर आणि वारकरी संप्रदायाचे पहिले वारकरी भगवान शंकर. विठ्ठल विठ्ठल.